नमस्कार फ्रेंड्स. तर आज माझी दीदी आलेली आहे आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सुक्कं मटण कसं करायचं हे दाखवणार आहे दीदीच्या पद्धतीनं ते पण. तर व्हिडिओला स्किप न करता बघा. तर आता आपण मटण करायसाठी काय काय साहित्य लागणार आहे ना ते बघूया. तर आता आपण सुक्कं मटण करायसाठी लागणारं काय काय साहित्य बघूया. इथं मटण घेतलेलं आहे मी उकडून, मिठामध्ये उकडलेलं मटण आहे. आणि इथं ह्या ताटामध्ये सगळे मसाले घेतले, टमॅटो चिरून घेतला आहे, इथं खोबरं लसूण कोथिंबीर आलं यांची पेस्ट करून घेतलेली आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, चिकन मसाला घेतलेला किंवा मटन मसाला म्हणू शकताय तुम्ही, आणि धना पावडर घेतलेले. आणि इथं मी मटण करायसाठी कढई तापत ठेवलेली आहे. कढई चांगली तापल्यानंतर त्यामध्ये मी तेल टाकलं 2 चमचे आणि तेलामध्ये कांदा परतून घेतला. कांदा चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. थोडा पण कच्चा ठेवायचा नाही कांदा. जर कांदा कच्चा राहिला तर कांदा करकर लागेल. आता कांदा भाजून झाल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो टाकलं आणि टोमॅटो पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो सारखा चांगला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी खोबरं लसूण कोथिंबीर आलं यांची पेस्ट करून घेतली होती ती टाकली आणि ती पेस्ट टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि परत खोबरं लसूण कच्चं होतं त्यामुळे जरा तेलात परतून घेतलं. आता इथं मी धना पावडर आणि मटन मसाला टाकला आहे. आता तो पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. दोन्ही मसाले चांगले परतून झाले की त्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे चवीनुसार. आपली जी रेग्युलर काळी चटणी असते ती वापरली आहे मी. आता ती चटणी चांगली भाजली तेलामध्ये. त्यानंतर लगेच मी मटण बाजूला काढलं होतं ते मटण टाकलं त्यामध्ये आणि सगळं सर्व करून घेतलं. मी यूट्यूबला खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकलेला आहे रेसिपीचा आणि ती पण युनिक रेसिपी टाकलेली आहे. कुणाची अशी कॉपी करून नाही टाकली. दीदीनं स्वतः माझ्या बनवलेली घरी आणि ती मला म्हटली की तुला बनवून दाखवते, व्हिडिओ कर. त्यामुळे व्हिडिओ केला आहे मी. आता आपण हे मटण होतं ना आपलं ते झाकून ठेवलं होतं वाफेवर थोडा वेळ. आता ते ताट काढले त्याचं आणि तर मटण तुम्ही बघू शकता कसलं भारी झाले दिसतंय तर भारीच. आता एवढं चांगलं मटण दीदीनं केलं आहे म्हटल्यावर टेस्ट तर केलीच पाहिजेत, म्हणून मी प्लेटमध्ये 2-3 तुकडं घेतलेत मटणाचं आणि आता मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहे मटण मी सकाळी शिजवून ठेवलं होतं त्यामुळे चांगलं मुरलं होतं मीठ त्याच्यामध्ये आणि मसाला पण एकदम भारी लागत होता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.